Hello students, we are going to start new chapter, third chapter, kinetic theory of gases and radiation. Kinetic theory, kinetic म्हणजे गतीज, theory of gases बद्दल. We know that the molecules of gases are always in random motion at room temperature. So they have some velocity. They are moving here and there. They are not stable, or they are not rest at any time. So if they are moving every time, so they must have kinetic energy. So we are going to see the kinetic theory, kinetic energies of the gas molecules in this chapter. And radiation, you know that sunlight is one of the type of radiation. Radiation means the different types of rays are moving from one place to another place, or heat. If some object is heated, it gives heat to the surrounding in the form of radiation. So this is what is about radiation. We will see detail in this chapter. The first topic, introduction 3.1. Can you recall? हे आठवण करू शकता का? म्हणजे हे ऑलरेडी झालेलं आहे. रिमेंबर दिस. आता याच्यावर जर क्वेश्चन आलाच तर कसं आहे? हाऊ डू यू गेट आयडियल गॅस इक्वेशन फ्रॉम द गॅस लॉज? आता तीन प्रकारचे गॅस लॉज आहेत, पण डाल्टन्स लॉ पार्शियल प्रेशर हा नाही आहे. तीन लॉज वरून आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन कसं बनविता येईल? हाऊ विल यू गेट आयडियल गॅस इक्वेशन फ्रॉम द थ्री लॉज? और हाच क्वेश्चन दुसऱ्या पद्धतीने कसा विचारला जाईल? युजिंग द गॅस लॉज. गॅसचे लॉज वापर करून प्रूव्ह दॅट, हे सिद्ध करा. ऑल्सो अजून स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ द टर्म्स इन्वॉल्ड. याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, नंतर नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्यूल एन, नंतर बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट, टी फॉर टेम्परेचर. तर हे सिग्निफिकन्स सांगा, त्यांचे महत्त्व सांगा. समजला मग क्वेश्चन? तर आपल्याला काय मिळवायचे? हे डेरिव्हेशन प्रूव्ह करायचे आहे असं. आता 2 ते 3 मार्क्सला हा येऊ शकतो, आणि हा 1 मार्क क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे, त्याचे एवढं आन्सर आहे, आणि त्या आन्सरचं एक्सप्लेनेशन हे समजण्यासाठी आहे. एक्झाममध्ये आलं तर हे लिहायची गरज नाही. पहिल्याने हे बघूया आपण. तर हे प्रूव्ह करायचे. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. हे तुमच्या रिमेंबर मीन्स पाठ असेल, किंवा एनी टाइम you can say ideal gas equation PV is equal to nRT. Here n is the number of moles, R is the universal gas constant, T is the temperature, P is the pressure, V is the volume. But the three gas laws applied to fixed mass of an enclosed gas are. एक सिलेंडर मध्ये फिक्स्ड मासचा गॅस भरलेला आहे, आणि हे 3 लॉज त्याला अप्लाय करायचे, लावून बघायचे. म्हणजे व्हॉल्यूम चेंज केलं तर प्रेशर चेंज होतो का? प्रेशर चेंज केला तर व्हॉल्यूम चेंज होईल का? काय परिणाम होईल? प्रेशर चेंज केला म्हणजे त्याला पिस्टनने दाबला त्या गॅसला, तर व्हॉल्यूम चेंज होईल का? कमी होईल का? जास्त होईल? काय कसा चेंज असेल तो? तर ते बघायचे. द 3 लॉज अप्लाइड टू फिक्स्ड मास एम ऑफ द गॅस ऑफ एन एनक्लोज्ड गॅस. एनक्लोज्ड म्हणजे एक बंदिस्त गॅस आहे, आणि त्याला इंजेक्शन्स, जसं आपण सिरिंज हे देतो दट्ट्या किंवा पिस्टनने दाबतो, तर तसा त्याला पिस्टन असतं. आता बॉयस लॉ माहिती तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द प्रेशर अप्लाइड ऑफ द गॅस वेन टेम्परेचर ऑफ द गॅस इज केप्ट कॉन्स्टंट. समजा एक असं सिलेंडर आहे, पण त्याला पिस्टन आहे, म्हणजे त्याच्यामधला गॅस आपण दाबू शकतो, त्या पिस्टनने कमी जास्त करू शकतो. म्हणजे बघा, हे असं सिलेंडर आहे, आणि त्याला हे पिस्टन आहे, हे पिस्टन आहे, हे एवढं पिस्टन आहे. तर ह्या पिस्टनने आपण
तो गॅसला प्रेस करू शकतो. प्रेस केलं म्हणजे प्रेशर वाढवला तर व्हॉल्यूम काय होतं, कमी होतं. प्रेशर जास्त दिला तर व्हॉल्यूम कमी होतं आणि प्रेशर कमी केला, हे पिस्टन वरती केलं तर व्हॉल्यूम काय होईल, वाढेल. पण टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट ठेवावं लागेल, त्याला हीट वगैरे द्यायची नाही. बाहेरचं सराउंडिंगचं टेम्परेचर पण त्याचं फिक्स पाहिजे, ही कंडिशन आहे. व्हॉट इज बॉयल्स लॉ? at constant temperature volume of the gas is inversely proportional to the pressure applied to a gas. म्हणजे प्रेशर अप्लाइड, दिलेल्या प्रेशरला व्हॉल्यूम हे इन्व्हर्सली असतं जर त्याचं टेम्परेचर बदलू नाही दिलं तर. नाही तर तुम्ही हिटिंग पण देतायत, प्रेशर पण देतायत, तर दोन गोष्टी चेंज नाही करायच्या, एकच चेंज बघायच्या. तर टेम्परेचर कॉन्स्टंट. आता बघा, तुम्हाला तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पीव्हीटी, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, यांना थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर्स असेही म्हणतात. थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर्स म्हणजे या तिघांचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. व्हेरी स्ट्रॉंग रिलेशन बिटवीन देम. मीन्स वन्स you are changing one quantity, then other changes and the remaining one should be kept a constant. या तिघांपैकी एक कॉन्स्टंट ठेवायची आणि कोणत्याही दोन बदलवायच्या. काय परिणाम होईल, तर हे तीन लॉज आहेत. पहिला बॉयल्स लॉने काय केलं, बॉयल्सने तर प्रेशर चेंज करून पाहिला, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर व्हॉल्यूम त्याला बदलताना दिसून आलं. म्हणजे प्रेशर वाढवला तर व्हॉल्यूम कमी होतं, प्रेशर कमी केला तर व्हॉल्यूम वाढतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. चार्ल्सने काय सांगितलं, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे टेम्परेचरवर डिपेंड आहे व्हॉल्यूम. टेम्परेचर वाढवलं, इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर देन व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर म्हणजे फिक्स, पिस्टन फिक्स ठेवायचं. प्रेशर फिक्स म्हणजे हे पिस्टन ना वरती सरकू द्यायचं ना खाली जाऊ द्यायचं, फिक्स ठेवायचं. तर मग आणि टेम्परेचर दिलं तर मग तो गॅस एक्सपांड होतो तर व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. टेम्परेचर इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. प्रेशर इज केप्ट कॉन्स्टंट. तिसरा लॉ, गे-लुसॅक्स लॉ काय म्हणतो बघा, प्रेशर इज डिपेंडिंग ऑन टेम्परेचर. आता हे व्हॉल्यूम जसं एक्सपांड होईल, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर या पिस्टनला तो गॅस, एक्सपांड गॅस ह्या पिस्टनला वरती ढकलण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे प्रेशरमध्ये वाढ होईल. म्हणजे टेम्परेचरमुळे प्रेशर पण वाढतो आणि टेम्परेचरमुळे व्हॉल्यूम पण वाढते. लक्षात ठेवा, ॲट कॉन्स्टंट व्ही. म्हणजे आता बघा, ह्या तीन गोष्टींपैकी कोणत्या पण दोन गोष्टींचा विचार केला, व्ही पी तर टी कॉन्स्टंट, व्ही टीचा विचार केला तर ही गोष्ट कॉन्स्टंट, रिमेनिंग जी असेल तीन पैकी एक कॉन्स्टंट. पी टीचा स्टडी केला तर व्ही कॉन्स्टंट. तर अशा प्रकारे हे तीन लॉज आहेत. रिमेंबर ऑल दिस थ्री लॉज, लक्षात ठेवा. समजलं मग? तर आता कंबायनिंग द थ्री लॉज, हे तिघ लॉज जर एकत्र केले, तिघ म्हणणं काय आहे, तिघांचं म्हणणं, तर आपल्याला पी व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी हे इक्वेशन मिळतं. आता हे बघा, तिघांमधून हे कसं बनवलं असेल, हे तिघांचं म्हणणं एकच इक्वेशन मध्ये, हाऊ इट इज पॉसिबल. तर ते बघा, हे लक्षात येणे फार इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता बघा, या बॉयल्स लॉ काय सांगतो, व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पी. म्हणजे हा पी इकडे व्ही ला मल्टिप्लाय केला तर व्ही पी किंवा पी व्ही, हा पी इकडे व्ही ला मल्टिप्लाय केला तर पी व्ही. मग प्रपोर्शनॅलिटी काढून तिकडे राईट साईडला काय असेल, कॉन्स्टंट. काय असेल, कॉन्स्टंट. पहिला लॉ मॅथमॅटिकली असं आपण लिहू शकतो. ह्या लॉवरून हा टी काय होईल, डिव्हाइड होईल आणि तिकडे इक्वॅलिटीसाठी काय करावं लागेल, व्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. दुसऱ्या लॉवरून चार्ल्स लॉवरून आपण हे म्हणू शकतो. हा कॉन्स्टंट म्हणजे पी. आता इथं कॉन्स्टंट म्हणजे टी, इथं कॉन्स्टंट कोण असेल, टी असेल, इथं कॉन्स्टंट पी असेल.
त्याच्यानंतर गे-लुसॅक्स लॉ, पी इज प्रपोर्शनल टू टी, म्हणजे टी डिवाइड होईल तर पी अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता हे सगळे राईट साइड बघा. मग यांचा जर प्रॉडक्ट केला आपण, यांचा प्रॉडक्ट केला तर बघा पी व्ही आणि आपण टी कॉमन घेऊ शकतो, पी व्ही अपॉन टी. तर पी व्ही हा प्रॉडक्ट मेन आहे, इज प्रपोर्शनल टू टी. म्हणजे आता बघा या तिघांवरून हे कसं बनवलं परत एकदा समजावतो. व्ही इथं लेफ्ट साईडला दोघं ठिकाणी व्ही आहे, इथं दोघं ठिकाणी राईट साईडला टी आहे. मग हा एकच दा घ्या, मग यांचा प्रॉडक्ट हा प्रपोर्शनल टू टेम्परेचर असेल, पी आणि व्ही. आणि इकडे पी इंटू व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आहेच, म्हणजे पी व्ही इज प्रपोर्शनल टू टी हे आपण लिहू शकतो. तर या तिघांवरून आपल्याला एकच इक्वेशन बनवता येईल आणि ते म्हणजे पी व्ही इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. मग हा टी जो आहे तो टी इकडे डिवाइड केला तर मग प्रपोर्शनॅलिटी पी व्ही अपॉन टी केला तर राईट साईडला काय राहील, इक्वॅलिटीमध्ये कॉन्स्टंट राहील. सो पी व्ही अपॉन टी हा फॅक्टर कॉन्स्टंट यायला पाहिजे, या तिघांचं म्हणणं आहे. प्रेशर व्हॉल्यूम यांच्या प्रॉडक्ट डिवायडेड बाय टेम्परेचर, आणि हा फॅक्टर हा फिक्स राहील तिघांमध्ये हा फॅक्टर फिक्स राहील असं यांचं म्हणणं आहे. मग एक गॅस घेतला सिलेंडरमध्ये, त्याच्या पहिल्या कंडिशन असतील 111, दुसऱ्या कंडिशन असतील 222, म्हणजे नंतर पहिल्या अगोदर प्रेशर P1 होता, व्हॉल्यूम V1 होता, टेम्परेचर T1 होतं. मग या तिघांपैकी तुम्ही कोणता तरी एक चेंज केला, टेम्परेचर पण चेंज केला, प्रेशर पण व्हॉल्यूम पण चेंज होईल. तर पण मात्र ह्यांचं हा फॅक्टर कॉन्स्टंट म्हणजे सेम राहील, इक्वल राहील, हे या लॉजमधून सांगायचं आहे, असा याचा अर्थ आहे. तर आता बघा, इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस, नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅसच्या बाबतीत इन टर्म्स म्हणजे च्या स्वरूपात सांगायचं म्हटलं, नंबर ऑफ मोल्सच्या स्वरूपात, तर हा पी व्ही इज प्रपोर्शनल टू एन टी आहे. हिअर नंबर ऑफ मोल्स इज सिंगल, इथं 1 मोल ऑफ ए गॅस आपण कन्सिडर केला. मग एन मेनी नंबर ऑफ मोल्स असतील तर एन आपण घेऊ शकतो. तर पी व्ही इज प्रपोर्शनल टू एन टी, आणि इक्वॅलिटी साठी आपल्याला कॉन्स्टंट पुटअप करावा लागतो, आणि तो कॉन्स्टंट आहे आर, कॅपिटल आर इज द proportionality constant, or it is also called as universal gas constant. मग आता नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड करतात नंबर ऑफ मोल्स मध्ये, तर बघा हा फॉर्म्युला आहे, मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलर मास ऑफ द गॅस. मोलर मास म्हणजे त्याचा जो 1 मोल गॅस असेल, त्या 1 मोल मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, त्याला ॲव्होगॅड्रोज नंबर असं म्हणतात. आता इथं मोलर मास नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे असेल तर मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलर मास ऑफ द गॅस, स्मॉल m अपॉन कॅपिटल M0, दॅट इज ऑल्सो इक्वल टू n अपॉन Na. आता n मीन्स व्हॉट, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हे मास मध्ये आहे आणि हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये आहे. n म्हणजे m एवढ्या मास मध्ये सपोज n एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, तर मोलर मास मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील, जितके असतील त्याला ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणतात. आता 1 मोल मध्ये जितके नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या गॅसच्या 1 मोल, तर त्याला म्हणायचं ॲव्होगॅड्रोज नंबर. आणि ॲव्होगॅड्रोज नंबर किती असतो, ॲव्होगॅड्रोज नंबरच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 6.023 इंटू 10⁻23 नंबर ऑफ मॉलिक्युल्स, इतके मॉलिक्युल्स 1 मोल गॅस मध्ये असतात. कोणताही गॅस घ्या पण तो 1 मोल असला पाहिजे. आता हे अल्सो इक्वल टू हे असतं, म्हणजे मास ऑफ द गॅस
मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स जितके असतील तितके डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबरने डिवाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतात. हे दोन फॉर्म्युले आहेत. मास ऑफ द गॅस अपॉन मोलर मास is equal to n upon Na, where n is the number of molecules, n is the Avogadro's number. M0 means mass of 1 mole of a gas. Molar mass means mass of 1 mole of a gas. आता n upon Na हा फॉर्म्युला नंबर 1, हा नंबर 2. आता युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आता बोल्ट्झमन कॉन्स्टंट, युनिव्हर्सल बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या टर्म्समध्ये च्या स्वरूपात सुद्धा युनिव्हर्सल गॅस लॉला गॅस कॉन्स्टंटला सांगता येतं. मग युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट किती असतो, तर बोल्ट्झमन कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. लक्ष द्या, हा नवीन नंबर फॉर्म्युला नंबर 3 आहे. समजला. हा फॉर्म्युला नंबर 1, PV is equal to nRT. Here n is the number of moles. Here number of moles n is equal to n upon Na. आणि तिसरा फॉर्म्युला आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज इक्वल टू बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. बरं, आता हे इक्वेशन नंबर 2 म्हणजे ही स्मॉल n ची व्हॅल्यू ही आणि r ची व्हॅल्यू ही. इक्वेशन नंबर 1 मध्ये n ची आणि r ची व्हॅल्यू टाकूया. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1. मग आता लेफ्ट साइड PV जशीच्या तशी या n ची व्हॅल्यू पुटअप केली n अपॉन Na, नंतर r ची व्हॅल्यू पुटअप केली Na kV आणि T जसाच्या तसा. याच्यात Na गेट्स कॅन्सल्ड आणि शिल्लक काय राहिलं बघा, कॅपिटल N इंटू kVT. PV लेफ्ट साइड PV इज इक्वल टू n kVT. आणि हेच तर आपल्याला पाहिजे होतं. दिस इज प्रूव्ड. समजलं. मग व्हेरी सिम्पल, नॉट डिफिकल्ट. सो प्रिपेअर इट वेल. मे बी आस्क फॉर 2 or 3 marks, not more than 3, but at least 2 or 3 marks. Okay. Now the single mark question is that write ideal gas equation for mass of 7 gram of nitrogen gas. नायट्रोजन गॅस 7 ग्रॅमच्या गॅससाठी हेच इक्वेशन लिहून दाखवा. आता लिहून दाखवा म्हणजे फक्त नंबर ऑफ मोल्स ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. त्याचा प्रेशर व्हॉल्यूम किती काय ठेवायचा, RT वगैरे आपल्याला माहीत नाही, किंवा ते प्रॅक्टिकलवर डिपेंड असतं कसं तुम्ही चेंज करताय. पण मग इथं नायट्रोजन गॅस 7 ग्रॅमसाठी किती मोल्स असतील. 7 मोल्स म्हणजे आता बघा नायट्रोजन गॅस N2 असा फॉर्म्युला आहे नायट्रोजनचा. एक नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, मास ॲटॉमिक नंबर 7 आहे पण मास नंबर घ्यायचा सॉरी N2, मास 14 आहे आणि हे किती आहेत असे 2 ॲटम्स आहेत. 14 2 जा 28. लक्ष द्या काय सांगतोय. नायट्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला N2 आहे, जसा ऑक्सिजनचा O2 आहे, हायड्रोजनचा H2 आहे, वॉटरचा H2O आहे, तसा नायट्रोजनचा फॉर्म्युला N2 आहे. मग नायट्रोजनचा ॲटॉमिक मास 7 आहे पण मास नंबर 14 आहे. मग मास नंबर घ्यावा लागतो इथं इंटू एका ॲटमचा मास 14 आहे. तर असे 2 ॲटम्स आहेत म्हणजे एक मॉलिक्यूल बनला तो. तर 14 2 जा 28. आता 28 ग्रॅम जर घेतलं नायट्रोजन गॅसला तर त्याचा 1 मोल बनतो. बघा 1 मोल कोणत्या पण गॅसचा कोणत्या पण सबस्टन्सचा काढू शकतो. कसं काढतात, या फॉर्म्युल्यावरून त्याच्या अशा व्हॅल्यू टाकायच्या. ह्या प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात हे तुम्हाला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर पाहिजे असेल तर हा वॉटरसाठी 1 असतो मास नंबर आणि ॲटॉमिक पण 1च असतो 1 आणि असे 2 1 × 2 प्लस ऑक्सिजनचा जो पण असेल 16 वगैरे तर तो 16 + 2 16 असतो ऑक्सिजनचा. 2 × 2 + 16 18 ग्रॅम ऑक्सिजन घेतला तर तो 1 मोल असेल. आणि 1 मोलमध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तर ॲव्होगॅड्रोज नंबर इतके. म्हणजे
इतके मॉलिक्युल्स असतील. 1 मोल गॅस कसा असतो? 1 मोल गॅस इतके ग्रॅम. ऑक्सिजन घेतला तर 18 ग्रॅम, नायट्रोजन घेतला तर 28 ग्रॅम्स असं. मग आता तसं आपल्याला फाइंड आउट करायचे आयडियल गॅस इक्वेशन. इथं एनची व्हॅल्यू काढायची. मग 7च ग्रॅम घेतलाय गॅस. 1 मोलसाठी 28 ग्रॅम लागतात. नायट्रोजन गॅस 1 मोल घ्यायचा असेल तर किती ग्रॅम घ्यावा लागेल? तो 28 ग्रॅम. पण त्याने सांगितलंय 7च ग्रॅम. मग 7 ग्रॅम किती आहे? 28च्या 1/4 आहे. 1/4 म्हणजे पाव हिस्सा आहे. 28ला 7ने डिवाइड करा, किती येईल? 4. मग तर बघा, पी व्ही इज इक्वल टू एनची व्हॅल्यू NRT, म्हणजे हा 1/4 RTला मल्टिप्लाय केला तर हा डिवाइड होतो RT/4. एवढंच आन्सर त्याचं रिक्वायर्ड आहे. पण हे आलं कसं बघा. आयडियल गॅस इक्वेशन हे पी व्ही इज इक्वल टू NRT असते आणि इथे एनची व्हॅल्यू M/M0 असते. एम म्हणजे मास ऑफ द काय असतं? गॅस असतं. किती घेतलाय गॅस? मास ऑफ द गॅस 7 ग्रॅम घेतलाय. आणि M0 ऑफ नायट्रोजन N2 तो किती असतो? 28 ग्रॅम पर मोल असतो. मी आताच सांगितलं हा कसा आहे. 28 N2 एकाचा Nचा 14 असतो, 14 असतो आणि ते 2 आहेत. 28 ग्रॅम पर मोल. मग ह्याला आपण हे केलं तर N भेटतो. तर Mची व्हॅल्यू 7, M0ची व्हॅल्यू 28. 7/28 म्हणजे 7 1 7, 7 4 जा 28, 7 1 जा 7, 7 4 जा 28, 1/4. Nची व्हॅल्यू 1/4 जी आली ती पुटअप करायची इथं आणि ते मल्टिप्लाय करून जे आन्सर येईल दॅट इज द आयडियल गॅस इक्वेशन. So here we'll stop now. Understand?